गॅसच्या कढईमध्ये टाकला तवा वाचवला, हातीच्या पायाखाली टाकला तवा वाचवला, खांबावरी लात मारिले दुर्जने, तंबी नारायण प्रगटला. प्रगट होऊन प्रल्हादाचा संरक्षण केलं महाराज. हो, अशा पद्धतीनं. किंवा ज्यावेळेस कृष्ण अवतार धरला, रक्षिले गोकुळ नकी धरून या गेली. होय, ज्यावेळेस ब्रह्मदेवानं गायी गोपाळावर पाऊस पाडला महाराज, ते बी दगडाचा पाऊस पडला राजा इंद्रानं, दगडाचा शिळा वर्षेची धारी, रक्षिले गोकुळ नकी धरून या गेली. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी गोपाळाचं आणि गायीचं संरक्षण केलं. मी भक्ताचा कैवारी, भक्तावर संकट आलेलं नाहीसं मी करतो, असं कृष्ण भगवंत त्या ठिकाणी धर्मराजाला म्हणतात. हा अवतारच मी त्यासाठी धरलेला आहे, भक्ताचे पालन पाखंड अशा प्रकारे मी अवतार धरलेला आहे, असं कृष्ण भगवंत त्या ठिकाणी धर्मराजाला म्हणतात. शिलाधारी सहस्त्रनयन वर्षाला गोकुळी जेव्हा घन, हो, अंगुलीवरी सप्तदीन गोवर्धन धरिला म्या, गोवर्धन धरिला म्या, कडारीला शिळा वर्षात धरणी, रक्षिले गोकुळ नकी धरोनी गिरी. ज्यावेळेस राजा इंद्रानं शिळाचा पाऊस पाडला, धोधो पाऊस पडला, दगडाचा पाऊस पडला, त्यावेळेस नकावर एका करंगुळीवर गोवर्धन धरला आणि 7 दिवस गायीचं आणि गोपालाचं संरक्षण म्या केलेलं आहे. भक्तावर संकट आलं की त्याच्यापासून भक्ताचं मी संरक्षण करतो. मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया आगाध निवारा, याच्यासाठीच मी अवतार घेतलेला आहे रे. अशा प्रकारे त्या ठिकाणी भगवंत धर्माला म्हणतात. रात्री माझी मथुरापुरी नेली द्वारावती माधारी, मग धर्म मने मुरारी तुझेने साजिरे आंबिकी. अहो, रात्रीमध्ये मथुरा समुद्रामध्ये रचना केली महाराज. मथुरेचं नाव बदलून टाकलं आणि द्वारका हे नाव दिलं महाराज. रात्री माझी भक्तावर माझ्या संकट आलं, रात्रीच्या टायमाला मथुरा उचलली आणि द्वारकेच्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. आणि तेवढ्यामध्ये कृष्ण भगवंताला धर्मराजे म्हणतात, तुझ्यामुळंच आम्ही साजरे. माणूस हा देवामुळे साजरा असतो, आणि देवानं जर साजरेपणा माणसाचा नाही केला की माणूस संपल्या जातो.